नमस्कार श्रोते हो. आपण पुस्तक वाचत आहोत फाइंडिंग माय कोअर, विनया गोरे ते विनया गोर. लेखिका विनया गोरे. बाब 23. इथे नवीन प्रकरणाला सुरुवात होतीये. कम्फर्ट झोन, मॅन्युफॅक्चरिंग आणि एशिया. आतापर्यंत संशोधन क्षेत्रात काम केलं होतं. आता मला काम करायला नवीन क्षेत्र, नवीन बिझनेस सेगमेंट शोधायचं होतं. नेटवर्किंगमध्ये जॉनची ओळख झाली होती. तो होता मॅन्युफॅक्चरिंगचा सिनियर लीडर. मला आता त्याची औपचारिक भेट घ्यायची होती. त्याला धोरणात्मक टेक्नॉलॉजीसाठी, जॉईंट व्हेंचर अँड ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनिंगसाठी नवीन लीडर हवा होता. मी माझ्या स्पॉन्सर आणि मेंटॉरच्या मदतीने कामाबद्दलच्या पार्श्वभूमीचा अभ्यास केला. जॉनबरोबरच्या मीटिंगची तयारी केली. अपेक्षेप्रमाणे पहिला प्रश्न, तुला मॅन्युफॅक्चरिंगची काय माहिती आहे? फारशी नाही, पण मी जॉनला माझ्यात कोणकोणत्या क्षमता आहेत व त्यामुळे माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षा कशा पूर्ण होऊ शकतात हे सांगितलं. मी तल्लख आणि शीघ्रपाठी आहे. माझ्या कौशल्यात जे कच्चे दुवे असतात ते मी पटकन शिकू शकते. त्यासाठी मी काही जुनी उदाहरणंही दिली. एकंदरीत तो मला हा होकार देण्याइतपत प्रभावित झालेला असावा, कारण मला ते पद मिळालं. आता जॉन माझा नवीन बॉस. चीन, तैवान, इंडोनेशिया, हाँगकाँग, भारत या देशांमध्ये आमच्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी आम्हाला पार्टनर निवडायचे होते. इन्व्हेस्टमेंटच्या वाटाघाटी करायच्या होत्या. टीममध्ये सांघिक भावना निर्माण करणे जरुरी होते. वेगवेगळ्या पातळीच्या, विद्याशाखेच्या आणि ध्येयाच्या सहकाऱ्यांना प्रेरित आणि प्रोत्साहित करण्याची मला बरीच सवय झाली होती. पण टीममधल्या एका मॅन्युफॅक्चरिंगचा खूप अनुभव असलेल्या पुरुष सहकाऱ्याला वाटलं की त्याला डावलून मला हे पद मिळालं. मी त्याचे दृष्टिकोन समजून घ्यायचा खूप प्रयत्न केला, पण तो कायम नाखुश आणि कपाळावर कायम आठ्या. मात्र मला का डावललं हे माझ्या बॉसला म्हणजे जॉनला विचारायचं त्याला धाडस नाही झालं. त्याची ही एक प्रकारची आक्रमकताच होती. मी नाद सोडून दिला. मी काही सारखी त्याची मनधरणी करणार नव्हते. मनात विचार, स्टॉप व्हिनिंग, ग्रो अप अँड बी अ बिग बॉय. कदाचित न कळत तो विचार आचरणातही येत असेल. टफ लव. एक गोष्ट नक्की, जेव्हा योग्य संधी मिळाली तेव्हा मी त्याच्या अनुभवी आणि धोरणात्मक कल्पनांना मोकळेपणी आणि सर्वांसमोर दाद देत होते. हळूहळू आपणहूनच तो टीममध्ये मिसळला. एशियामध्ये खूप अत्याधुनिक मॅन्युफॅक्चरिंग सुविधा बघितल्या. चीनमध्ये फक्त स्त्रिया चालवत असलेल्या उत्पादन लाईन्स बघून मला टेल्कोमधल्या माझ्या 1976 मधील इंटरव्ह्यूची आठवण झाली. स्त्रिया उत्पादन क्षेत्रात काम करत नाहीत हे कारण सांगून मला हव्या असलेल्या उत्पादन क्षेत्रात जॉब न मिळता ट्रेनिंगमध्ये मिळत होता. हे चीनमधील मॅन्युफॅक्चरिंग बघा जरा. तैवानमध्ये क्लिष्ट आकडे असलेल्या प्रिंटेड सर्किट बोर्ड PCB ची पूर्णपणे स्वयंचलित फॅक्टरी बघितली. सोल्डर करणारे रोबोट आणि दोन्ही बाजूंनी उच्चतम घनतेचे सर्किट प्रिंट करू शकणारी यंत्रणा बघून मला माझे जर्मनीमधले हाउबर इलेक्ट्रॉनिक्सचे दिवस आठवले. अगदी साधी आखणी असलेल्या PCBची हातांनी केलेली जोडणी आणि मॅन्युफॅक्चरिंगचीही आठवण झाली. तैवानमध्ये जरी या लोकांना इंग्लिश येत असलं तरी दुभाषामार्फतच मीटिंग कराव्या लागल्या. त्यांच्या या पोकर चालीची आधी तयारी न केल्याने आम्ही जरा गडबडून गेलो, पण लवकरच सावरलो. आमच्या मनात कायमच एक शंका राहत होती की हा दुभाषा आमचं म्हणणं नेमकं पोहोचवतोय की नाही. भारतात OEM मॅन्युफॅक्चरर्स बरोबर चर्चा करण्यासाठी खूप फिरले. आईबरोबर दिल्लीला ओबेरॉयमध्ये थोडे दिवस राहू शकले. एके दिवशी एकदम AT&Tच्या भारतातील मॅनेजरने मला 2 वर्षे भारतात येण्याची ऑफर दिली. आई एकदम खुश.
माझ्या डोक्यात विचार होते की आज मी अमेरिकेत राहणारी भारतीय इंजिनियर लीडर होते. जर मी भारतात राहणारी भारतीय इंजिनियर लीडर असते तर एवढी यशस्वी होऊ शकले असते का? कितीही वेळा हा प्रश्न विचारला तरी मनाला उत्तर देणे शक्य नाही. मी जर गौरवर्णी सोनेरी केसांची इंजिनियर लीडर असते तर? भारताचा मॅनेजर मला पटेल आणि समजेल असा 2-3 वर्षांचा प्लॅनही सांगू शकत नव्हता. मला वाटलं तो उगीचच मोठेपणा दाखवतोय. मी नम्रपणे ती संधी नाकारली. आई जरा खट्टू झाली. ती आणि मी बराच वेळ माझ्या करिअर प्लॅनिंगबद्दल बोलत होतो. तिला शिक्षणाचं महत्त्व असल्याने माझा निर्णय ती समजू शकली. हे काम सुरू करून आता 1.5-2 वर्षे झाली असतील. माझी नेतृत्व शैली आजूबाजूचे वातावरण आणि संस्कृतीच्या अनुभवाने परिपक्व होत गेली. मी AT&T स्ट्रॅटेजी अँड लीडरशिप कॉन्फरन्समध्ये या कामाचा केस स्टडी सादर केला. पुस्तकी विचाराऐवजी प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असल्याने त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आपल्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला असं माझं मलाच वाटलं. प्रमोशनबरोबर मोठा बोनसही मिळाला. आनंद द्विगुणित करायला घरचे लोक असते तर आणखी किती मजा आली असती. इथे पुढील प्रकरण सुरू होत आहे. कम्फर्ट झोन कस्टमर सपोर्ट अँड न्यू जर्सी. मला एक स्पॉन्सर टेड यांनी सुचवलं की तू न्यू जर्सीमध्ये जाऊन पीटला भेट. पीट हा ग्लोबल कस्टमर सपोर्टचा मोठा सिनियर लीडर. अगदी पहिल्या भेटीतच आमच्या दोघांचं छान जमलं. समस्या सोडवण्याचा दृष्टिकोन आणि विचार पद्धत यांच्या तारा जुळल्या. त्याला मॅन्युफॅक्चरिंगची फारशी काही माहिती नव्हती, पण त्याने माझ्या एशियामधल्या स्ट्रॅटेजी प्लॅनिंगच्या कामाबद्दल ऐकलं होतं. 2 बिझनेस युनिटसाठी ग्लोबल कस्टमर सपोर्ट ही आता माझी नवीन जबाबदारी. त्यातलं एक बिझनेस युनिट सगळ्यात मोठं पण जुनं आणि प्रगल्भ, तर दुसरं होतं अगदी लहान, जोमाने वाढणारं आणि धोरणात्मक. आमचं नाव जरी ग्लोबल कस्टमर सपोर्ट असलं तरी आमचा 95% व्यवसाय अमेरिकेत आणि 5% परदेशात होता. कुठेही केव्हाही नेटवर्कची उपलब्धता हे आमचं ध्येय. त्यासाठी 3 मेट्रिक्स सगळ्यात महत्त्वाचे, अगदी जीवन मरणाचा प्रश्न असावा इतके. ते मेट्रिक्स म्हणजे नेटवर्क रिस्पॉन्स, रिस्टोअर, रिझॉल्व, 3R. या सगळ्यांच्या जोडीला कस्टमरचे समाधान व्हायला हवेच. माझी लीडरशिप शैली, सर्वंट लीडरशिप परिपक्व करायची संधी या जॉबमध्ये मिळेल अशी माझी खात्री झाली. दुसरं म्हणजे मला न्यूयॉर्कच्या कला, संगीत, संस्कृती, एक्साइटमेंट अशा वातावरणात बुडून जायचं होतं. आता वर्ष होतं 1989-90. कोलंबस, ओहायोमधल्या निरोप देण्याच्या पार्ट्या संपवून मी न्यू जर्सीला आले. आपलं घर घ्यायचं ठरवलं. ऑफिसपासून येण्या जाण्यात जास्त वेळ जायला नको या दृष्टीने काही भाग शोधले. एजंटचा पहिला प्रश्न, पुष्कळ भारतीय राहतात त्या भागात का घेत नाहीस? सोपं पडेल तिथे राहायला. मला कॉर्निंग गावातली एक जुनी आठवण आली. 4-5 वर्षांपूर्वी मी तिथल्या दुसऱ्या एका कंपनीत नोकरीच्या इंटरव्ह्यूला गेले होते. तिथे घर बघत असताना एजंटनं विचारलं होतं, तुझी नोकरीतील पोझिशन कुठली? डिरेक्टर लोक या भागात आणि व्हाईस प्रेसिडेंट त्या भागात राहतात वगैरे. मी रँडॉल्फ या गावात घर घेतलं. डोंगर उतारावरचं हे घर मला पाहता क्षणी आवडलं. पहिल्यांदाच गाडीसाठी स्वतंत्र गॅरेज. वाह, एकदम स्वप्नातलं. मी 2 सीटची कन्व्हर्टिबल स्पोर्ट्स कार घेतली. गाडीचा टॉप काढून थंडीत हीटर आणि उन्हाळ्यात एअर कंडिशनर चालू करून फिरायला मजा यायची. मी न्यू जर्सीला गेल्यावर थोड्याच दिवसात वर्षा आली होती. तेव्हा जवळपासचे रस्ते एवढे माहीत नव्हते आणि गुगलचा जन्म झाला नव्हता.
त्यामुळे आम्ही मोठे कागदी मॅप्स हातात घट्ट धरून, हो, वाऱ्याने ते उडून जायला नकोत, खूप हिंडलो. राहायला आले. पुढचा प्रश्न, आता नव्या लोकांच्या ओळखी कशा होणार? एकदा ऑफिसमधून घरी आले तर एक फ्लायर अडकलेला. माझी शेजारीण मेरीनं एकट्या राहणाऱ्या लोकांसाठी एक पार्टी ठेवली होती, त्याचं आमंत्रण. खरं तर मी जाणारच नव्हते. मला अशा गोष्टीत रस नसतो. जाऊ की नको करता करता मी तिथे जाऊन थडकले आणि मला एक आयुष्यभराची मैत्रीण मिळाली. मेरी, माझ्यासारखीच एकटी, म्युझिक, समुद्र, स्कीइंगची आवड असणारी. ती मार्केटिंगमध्ये वरच्या पदापर्यंत पोहोचलेली. आमचे कॉर्पोरेट अनुभव आम्ही एकमेकींना सांगायचो. तेही इतके जुळायचे की तिनं बोललेल्या अर्ध्या वाक्यातून मला पूर्ण अर्थ कळायचा आणि माझं उरलेलं वाक्य ती पूर्ण करू शकायची. आपण तावरून ताकभात ओळखतो असं म्हणतो ना, अगदी तसंच. नंतर पुढे मिनिसोटामध्ये मला सुजन भेटली. ती प्रॉडक्ट मॅनेजमेंटमध्ये. आम्ही तिघी वेगवेगळ्या क्षेत्रात अमेरिकेतल्या खूप लांब लांबच्या भागात काम करत होतो. पण स्त्रिया म्हणून आलेले आमचे कॉर्पोरेट अनुभव अगदी सारखेच. मेरीचं अख्खं आयुष्य न्यूयॉर्क, न्यूजर्सी या भागात गेलं असल्यानं तिचं मित्रमंडळ खूपच मोठं. तिच्या निमित्ताने माझ्याही भरपूर नव्या ओळखी झाल्या. त्यातून न्यूयॉर्क प्रेमी, समुद्रप्रेमी, स्कीइंग प्रेमी अशा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये माझा शिरकाव झाला. माझ्या मित्रमंडळींचा विस्तार वाढत गेला. इथे येताना कामातल्या आव्हानांना झेलण्यासोबत अजून एक स्वप्न घेऊन आले होते. ते होतं लॅटिन बॉलरूम डान्स शिकण्याचं. 2-3 वर्षांपूर्वी डर्टी डान्सिंग नावाचा सिनेमा पाहिल्यापासून ते खूळ डोक्यात दडून बसलेलं असेल. क्लासमध्ये आमचे टीचर, तो माझा पार्टनर, आम्हाला ते सांगायचे, स्टेप्स मी शिकवतो, पण सराव करायला तुम्ही बाहेर जायला हवं. आता बाहेर गेले तर मला पार्टनर कोण? नुकतीच मी जिममध्ये जायला लागले होते. तिथे मला गी नावाचा फ्रेंच, स्पॅनिश वगैरे भाषा येणारा इंटरप्रिटर म्हणून काम करणारा मित्र भेटला. बोलताना कळलं की तो उत्तम बॉलरूम डान्सर आहे. मी जे स्कूलमध्ये शिकत होते ते तंत्र मला येत होतं. गी बोलताना म्हणाला, टेक्निक राहू दे बाजूला. डान्सिंग म्हणजे म्युझिकमध्ये शिरणं, त्याचा आत्मा गवसणं. म्युझिक तुझ्या काळजात जाऊन शरीरातून उसळी मारून बाहेर पडणं म्हणजे डान्सिंग. कुठलंही म्युझिक लावून तो त्यावर निरनिराळ्या पद्धतीनं, अगदी लहान मूल नुसतं बागडतापासून रुबाबदार, कलात्मक आणि मोहक नाचायचा, अगदी पार्टनर शिवाय सुद्धा. वाव, काय शरीर होतं त्याचं. हा माणूस 6 फूट उंच, धष्टपुष्ट, पण त्याचं शरीर लवणार ते लहान मुलासारखं. मी त्याला म्हणायची, तू जन्माला येतानाही आईच्या पोटातून नाचत नाचत आला असणार. क्रमशः. लेखिका विनया गोरे. अभिवाचन वैशाली दंडवते. धन्यवाद.